जळगावात नवीन घराचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यावर मी नवीन घरात राहायला जाईल, असं 30 वर्षीय शेतकऱ्याचे स्वप्न होते. मात्र हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच नियतीने घात केला आणि बांधकामाच्या ठिकाणी विजेचा जोरदार धक्का लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जळगाव शहरातील दापोरे येथे 25 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. मयूर किशोर काळे असे मृत तरुणाचे नाव आहे. मयूर काळे हा तरुण शेती करून पत्नी, आई वडील आणि भाऊ असा कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. शेतीच्या उत्पन्नातून तसेच मजुरी करून कमावलेले पैसे जमा करून गावात चांगले घर बांधण्याचे त्याने नियोजन केले होते. मात्र नव्या घराचे स्वप्न रंगवत असतानाच गुरुवारी काळाने त्याच्यावर झडप घातली. गुरुवारी सकाळी मयूर नेहमीप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी गेला होता. घराचे बांधकाम सुरू असतानाच वीज जोडणी करत असताना त्याला विजेचा धक्का बसला. त्यामुळे तो दूर फेकला गेल्याने जखमी झाला. बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या मजूर आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीअंतर्गत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयूर याच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला, तर गावातील तरुण त्याचे मित्रमंडळींनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. काळे कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याचे अश्रू आवरेनासे झाले आहेत.